आपण गरीबाचे आहेत, आम्ही गरीबाचे आहेत, मी शेतकऱ्याचाच आहे. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज, तरी आम्हाला ऊत येत नाही. का? आम्ही गरिबीतून मोठे झालोय. नुसती चाळकाट लोक झाली महाराज. एखाद्यानं गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असेल. अरे तू गप ना. पण आपल्या माणसाला मोठं करायला शिका. आपल्या पोरांच्या पुरी टाकली त्याला आपल्या गिराईक जाऊ द्या. आपल्या पोरांच्या आजचं दुकान टाकलं, निमे बुडू आपण त्याच्या हॉटेला चहा प्या. जर आपले पण शिका. तो नीट प्रश्न विचारा आणि संपवा ही चर्चा. मला तर कंटाळा आलाय. विचारा विचार. हा तर मला विचारायचंय, मी एक दिवस कोंबडी उपाशी ठेवली, तर उपवासाला ती कोंबडी चालेल काय? वा. राहू दे बस खाली. काय करत नाही ना त्याची. लोकांना दिसतोय मी सगळीकडे. म्हणजे मी का दिवसा दिसत नाही का काय लोकांना? एवढा काळा आहे का मी काळा आहे पण इतका. शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा. ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्ष खोट्या टोकल्या. याची 17 झटक आणि त्याची 17 झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा कोण तुमच्या नाद लागेल? हवामान खात्यानं फक्त एवढंच म्हणायचं, मराठवाड्यात पडेल, विदर्भात कोसळेल, पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे आणि एकंदरीत हवामान कोरडे राहील. पाऊस कुठं धाब्यावर पडन का? त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला येते. पूर्वी सटवी लिहायला यायची म्हणून तर बाळ 5वीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मे निघतील शुगरवाले याच्यात. चहा राखेल दे पण चहा नको. राखेल दे गलास भर. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते. डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायाने बांधलंय आणि आळंदीचा गाभ आहे तुकोबारायाने बांधलाय.